तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। चला तर मग आज पाहूया बीटाचे धपाटे। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनीसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। यामध्ये मी गव्हाचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ 1 वाटी, चारी पीठ एकत्र करून मी व्यवस्थित चाळून घेतली होती। त्यानंतर याच्यामध्ये मी 1 वाटी कांदा, ओल्या पातीचा कांदा घातला होता, 1 वाटी कोथिंबीर घातली होती, 2 चमचे तीळ घातलं होतं आणि बीट घातले होते। इथे मी 2 मोठी बीट मोठ्या किसणीने किसून घेतली होती व्यवस्थित। बीटाला शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर त्याचा गाळ होईल। अगदी व्यवस्थित हे एकजीव करून घेतलं, पाणी ओतायचं नाही। पहिलं बीटाच्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी चिमटभर अगदी हळद घातली होती, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातला होता। तिखट तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथं जास्त तिखट घालू शकता। त्यानंतर मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मी सगळा गोळा एकजीव करून घेतला। अगदी थोडं थोडं पाणी घालून सगळा गोळा एकजीव करून घ्यायचा, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ एकदम पातळ होईल, आपल्याला धपाटे थापता येणार नाही। त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालायचं। अशा पद्धतीने मी इथे 1 फुलपात्र पाणी घेतलं होतं, त्यातलं मला अर्ध फुलपात्रच पाणी इथे लागलं। मी व्यवस्थित हाताने गोळा एकजीव करून घेतला व्यवस्थित, अगदी व्यवस्थित पाण्याने मर्दून अगदी त्याला अगदी सॉफ्ट करून घेतलं मी। अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट गोळा झाल्यानंतर त्याला एक 10 ते 15 मिनटं मी आहे असं झाकून ठेवलं होतं। 10 ते 15 मिनटानंतर एक छोटासा गोळा घेऊन त्याला मी रुमालावरती थापून घेतलं, पाण्यावरती। तुम्ही तेलावरती थापू शकता किंवा तळूही शकता हे धपाटे तुम्ही, किंवा पीठ लावून तुम्ही लाटूही शकता। पण अशा पद्धतीने रुमालावरती थापल्यामुळे त्याला एक वेगळी चव येते आणि ते खमंग छान खुसखुशीतही होतात। त्यामुळे मी रुमालावरती याला पाण्याचा हात लावून व्यवस्थित छान थापून घेतले एकसारखे, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, या पद्धतीने मी थापून घेतले। इथं अगदी गरम तव्यावरती टाकून छान व्यवस्थित भाजून घेतले दोन्ही साईडने। तुम्ही इथे तेलाचं भाजताना तेलाचाही वापर करू शकता किंवा तुपाचाही करू शकता। त्यानंतर मग मी व्यवस्थित छान खरपूस भाजून घेतले। बीट हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं। लहान मुलं बीट खायला लहान मुलं बीट खात नाहीत किंवा त्यांना खायला आवडतही नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांसाठी हे एकदा नक्की ट्राय करून पहा, मुले खूप आवडीने खातील। बीट आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे, त्यानं रक्त वाढतं। आपल्या शरीरासाठी किंवा स्किनसाठी किंवा केसासाठी बीटाचे खूप सारे फायदे आहेत। जर मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना करून खाऊ घालू शकता। त्यानंतर मग व्यवस्थित अशा पद्धतीने मी करून घेतले सगळे धपाटे करून घेतल्यानंतर मी लोण्यासोबत ते सर्व केले होते। तुम्ही इथे दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता। अगदी हलका फुलका नाश्ता आहे आणि पोटभरीचाही नाश्ता आहे। थोडंसं जरी खाल्लं तरी पोट अगदी भरल्यासारखं वाटतं। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालंय ते। अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। सकाळच्या मुलांच्या घाई गडबडीच्या टिफिनसाठीही पटकन होऊ शकते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।